नमस्कार मंडळी, मस्त असा पावसाळा सुरू झाला आहे आणि बाजारात छान छान अशी मस्त स्वीट कॉर्न्स म्हणजेच मक्का येत आहे। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी स्वीट कॉर्नची ग्रेव्ही। खूप मस्त अशी अप्रतिम लागते आणि घरगुती साहित्य तयार होते आणि तितकीच चविष्टही आहे। अवघ्या 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब फ्री आहे, सो मंडळी नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या मस्त जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे सर्वप्रथम एक पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे। त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 काजू, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची घालायची आहे, जास्त घालायची नाही। आणि सोबतच आपण 1 चमचा स्वीट कॉर्न म्हणजेच मका घालून घ्यायचा आहे। याने काय होईल, ग्रेव्ही खूप मस्त अशी थिक होते। आता हे आपण छानपैकी मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण पॅनमध्ये इथे 2 चमचे तेल गरम करायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। सोबतच 1 चमचा जिरे, भरपूर असा कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, पूर्णपणे बारीक चिरायचा आहे। आता कांदा सुद्धा मस्त असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगाचा झाला की तयार केलेली पेस्ट आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे। सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही खाली पॅनला चिपकणार नाही। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा भरून लाल तिखट, 1 चमचा धने पूड आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, किंवा तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता। आणि जास्त जर तुम्हाला रंग हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट सुद्धा ह्यामध्ये घालू शकता। फक्त इतकेच मसाले घालायचे आहेत, जास्त काही मसाले घालायचे नाहीयेत। सोबतच इथे मी पाव चमचा हळद सुद्धा घातलेली आहे, पण त्याचा ही व्हिडिओ इथे स्किप झालेला असताना। आता आपण ह्यामध्ये घरची 2 चमचे साई घालायची आहे, म्हणजे दुधाची साई जी आपण फ्रीजमध्ये ठेवतो ती, किंवा 2 चमचे इथे तुम्ही मलाई सुद्धा म्हणजे क्रीम घालू शकता। आता ही सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। ह्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि टेक्स्चरही खूप छान येतो। सो मंडळी, क्रीम मिक्स करून झाल्यानंतर म्हणजेच दुधाची साई मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे तूप सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 वाटी शिजवलेला कॉर्न म्हणजे मका घालून घ्यायचा आहे। मका शिजवताना इथे मी कोणतेही मीठ वगैरे दुसरे काही मसाले घातले नव्हते, फक्त पाण्यामध्ये मका शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच बॉईल करून घ्यायचा आहे। आता तो सर्व ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा मिक्स झाला पाहिजे मंडळी। मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवं त्यानुसार ग्रेव्ही तुम्ही करू शकता। शक्यतो हे जी ग्रेव्ही दाटसरच असते, जास्त पातळ नसते। हवं तर तुम्ही ह्यामध्ये चीज सुद्धा घालू शकता, मी काही ते घातलेलं नाही आहे, पण हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये नक्कीच घाला। आता हे छानपैकी शिजू द्यायचं आहे, म्हणजेच 8 ते 10 मिनटं आपण मस्त मंद आचेवर ह्याला शिजू द्यायचं आहे। तर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मंद आचेवर सोडून द्यायचं। तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी अप्रतिम ग्रेव्ही झालेली आहे की नाही, छान अशी। तर मंडळी, तयार आहे आपली स्वीट कॉर्न ग्रेव्हीची रेसिपी। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।